नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपले माणसे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर बघू शकता आपला टोमॅटोचा प्लॉट आहे. संपूर्ण 1 एकराचा प्लॉट आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एक महत्त्वाची आळवणी करायची आहे. आता त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. बघू शकता असे टोमॅटो झालेले आहे आपले. असे टोमॅटो लागत आहे याला. बघू शकता तुम्ही. ही व्हेरायटी सिजेंटा कंपनीची साहो ही व्हेरायटी आहे. आणि तिकडे समोर 6242 सिजेंटाचीच आहे ती पण. ते आपण लावलेलं आहे. बघू शकता टोमॅटोचा प्लॉट. असे फ्लॉवरिंग आलेले बरेचसे छान, आणि ब्रँचेस सुद्धा भरपूर झालेले आहे. बघू शकता तुम्ही. तर आता टोमॅटोचा प्लॉट आपला बांधणीला आलेला आहे. तर आपण 2-3 दिवसात आता बांधणीचं काम चालू करणार आहे. थोडे पावसामुळे लेबरची अडचण असल्यामुळे थोडा आपण बांधणीला उशीर झालेला आहे. तर हा संपूर्ण प्लॉट आहे आपला. बघू शकता तुम्ही. तर आपण मार्केटमधून एक प्रोडक्ट आणलेला आहे. त्याचे आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे. हे बघू शकता तुम्ही. संपूर्ण प्लॉट बघू शकता. हे बघा किती ब्रँचेस आलेले आणि असा माल लागत आहे खालून. तर आपल्याला याला एक आळवणी करणार आहे आपण. त्याबद्दल तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो. मिरची सुद्धा 1 तास आहे आपलं. हे बघू शकता तुम्ही. कुठलाच व्हायरस वगैरे काहीच नाही. हे बघा अशा मिरच्या लागत आहे. बारीक बारीक मिरच्या लागत आहे आता. हे बघू शकता तुम्ही. हे बघा छान असा माल लागत आहे. तर आपण या सर्व प्लॉटला ड्रिपच्या सहाय्याने आळवणी करणार आहे. तर चला बघूया. बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे सिबियॉन नावाचे एक प्रोडक्ट आहे. तर हे सर्व ऑर्गॅनिक आहे. तर यामध्ये आपल्याला कंटेनचं म्हटलं तर आपल्याला यामध्ये ते दिलेले बघू शकता तुम्ही. NPK यामध्ये NPK दिलेले आणि समुद्र शेवाळापासून बनलेलं आहे. त्यामुळे पूर्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. यामुळे आपल्याला NPKची कमतरता जी ती भरून निघणार आहे. आणि झाडांना ब्रँचेस वगैरे झाडाची क्वालिटीसुद्धा सुधारणार आहे. हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. तर 1 एकरासाठी आपण 1 लिटर सोडणार आहे. तर याचे असे छान असे रिझल्ट आहे. मी पहिलेसुद्धा वापरलेलं आहे. असे ऑर्गॅनिक प्रोडक्ट काय शेतकरी मित्रांनो वापरत राहावंच लागतात. तुम्ही जर म्हणसाल की फक्त खतच देऊ, खताच्या भरोश्यावर माल येत नाही, थोडंफार ऑर्गॅनिक मटेरियलसुद्धा वापरावं लागते. हे 200 लिटरची टाकी आहे आपली. यामध्ये आपण आता पाणी भरून घेणार आहे. यामध्ये टाकून या वेंचुरीच्या सहाय्याने सोडणार आहे. तर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.